महत्त्वाची बातमी मुंबईतून मुंबईत प्रभादेवीचा वादग्रस्त पूल हा मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे। तर शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मध्य मुंबईमध्ये। त्यामुळे वाहतुकीत फेरबदल होणार आहेत। तर पाहतोय आपण प्रभादेवीचा हा पूल बंद करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचे महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। अनेक मार्ग बदलण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। मुंबईतला एल्फिस्टन ब्रिज जो आजपासून रात्री 1 वाजल्यापासून जो आहे तो बंद ठेवण्यात येणार आहे। आपण सध्या एल्फिस्टन ब्रिज वरती आहोत, जिथे तुम्ही बघू शकता की सध्या सुद्धा या ठिकाणी जे आहे ते वाहतुकीची रहदारी आपल्याला पाहायला मिळते, कारण अत्यंत महत्त्वाचा हा ब्रिज आहे। मात्र हा ब्रिज जो आहे तो आज रात्री 1 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे आणि एल्फिस्टन पूल बाधितांना जे आहे ते म्हणजे ज्या पुलाच्या आसपास तुम्हाला जी घरं दिसत आहेत त्यांचे 83 प्रकल्पग्रस्तांना जे आहेत ते म्हाडाकडनं घरं देण्यात येणार आहेत। आणि मात्र हा पूल बंद झाल्यानंतर नागरिकांना नेमका कोणत्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जो दादरचा टिळक ब्रिज आहे त्याचा उपयोग करता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की चिंचपोकळीचा जो रस्ता आहे त्याचा वापर करता येईल। हा ब्रिज जो आहे तो परळच्या पूर्वेकडून ते पश्चिमेकडे जे आहे त्याला जोडणारा हा ब्रिज असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा ब्रिज आहे, कारण या ब्रिजमुळे मुंबईतलं ट्रॅफिक जे आहे खास करून लोअर परळ आणि एल्फिस्टन, दादर, चिंचपोकळी या भागातलं ट्रॅफिक जे आहे ते कमी राहतं। मात्र हा ब्रिज बंद केल्यानंतर जे आहे ते ट्रॅफिक जास्तीत जास्त करून जे आहे ते आपल्याला दादर आणि चिंचपोकळी त्याचबरोबर करी रोड या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामुळे इकडचे जे स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांनी याचा विरोध दर्शवलेला आहे की ह्या ब्रिजचं काम जे आहे ते एकत्र नको तर टप्प्याटप्प्याने हे कामकाज पार पडावं, यासाठी जे नागरिकांची मागणी आहे तो विकास काम किंवा ते उड्डाणपूल बनेपर्यंत मात्र इकडच्या स्थानिक नागरिकांना आणि एकूणच मुंबईकरांना ट्रॅफिकचा खूप त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे। ब्रिजनेट सिद्धांतसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल हा